सोलापुरात लोकसभा निवडणुकीच्या मैदानात 2 विद्यमान आमदार उतरले आहेत. लोकल ते ग्लोबल असे मुद्दे उपस्थित करून प्रणिती शिंदे मतदारांवर आपली छाप पडत आहेत. गेली 15 वर्षे मी मतदारांच्या कनेक्टमध्ये आहे असं सांगत त्यांनी गेल्या 10 वर्षात भाजप खासदारांनी काय केले असा प्रश्न विचारला. चिमणी पाडली, विमानसेवा कधी सुरू करणार असं म्हणत भाजप आणि मोदी खोटारडे आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शहरातील पाण्याचा प्रश्न आदी मुद्द्यांवर त्या हिरीनी बोलतात. दुसरीकडे आमदार राम सातपुते यांना लोकल बोलण्यासाठी स्वतःचे मुद्दे नाहीत, त्यांची पाटी कोरी आहे. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक मनोगतामध्ये मोदींचा वारंवार उल्लेख असतो. ते देखील विमानसेवा सुरू करणार आणि सोलापुरात IT पार्क सुरू करणार अशी आश्वासने देत आहेत. प्रणिती शिंदे माझी बहीण आहे असं ते म्हणतात. यावर प्रणिती शिंदे म्हणतात, मी त्यांची एकट्याचीच नाही तर अख्ख्या सोलापूरची ताई आहे. त्यामुळे सोलापुरात ताई विरुद्ध परके वाटणारे रामभाऊ यांच्यात शाब्दिक लढाई रंगली आहे. सोलापूर शहरातला जो रोजगाराचा जो प्रश्न आहे, विमानसेवेचा प्रश्न आहे, अजून यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होतच आहे. ज्या घाईगडबडीत ती चिमणी पाडलेली, आपल्याला वाटलेलं की विमान दुसऱ्या दिवशी लँड होईल, पण तेव्हा मी चॅलेंज दिलेला की 6 महिन्यात विमान ह्यांना जमणार नाही आहे. आज 7वा महिना चालू आणि विमानसेवा सोलापुरात सुरू झाली नाही आहे. ही शोकांतिका आहे. गेले 10 वर्ष जे काही आश्वासनं आपल्याला भाजपकडून मिळालेली ती काही त्याची पूर्तता होऊ शकली नाही. नवख्या लोकांना आणलं, सत्ता दिली, त्यांना कळलं नाही पार्लमेंटमध्ये जाणं ही किती सुवर्ण संधी असते, पण त्या संधीचं सोनं नाही करू शकले दोन्ही खासदार. एवढं मोठं काम ते आपण लोकशाहीच्या मंदिरात जातो आणि आज कालच त्यांच्या भाजपच्या खासदारांकडून संविधान बदलण्याचं ऑन रेकॉर्ड दोघांनी स्पीचेस दिले की आम्हाला संविधान बदलायचं आहे, त्यासाठी राज्यसभेत मेजॉरिटी. म्हणजे हे जर आपल्या देशात होत असेल आणि तरी जर कोण भाजपला मतदान करत असेल तर ते शॉकिंग आहे. म्हणून कृपया असं होऊ देऊ नका. बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बदलायचं जर कट कारस्थान जर कोण करत असेल तर आपण लोकशाही राहणार नाही यापुढे. आणि तो आपल्या सगळ्यांचा म्हणजे शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अंततः बघत आहेत, कारण का दुष्काळ परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना पीक विमा नाही आहे, पाणी नाही आहे. 20 रुपयाच्या चपलावर 150 रुपये 50 रुपयाच्या चपलावर 150 रुपये GST लादली जाते. कांदा मार्केट यार्डमध्ये सडत पडला आहे. तर मला सांगा काय काम केलं मागच्या 10 वर्षात? आणि असं आणि ज्या थाटामाटात तुम्ही येता आणि सगळ्यात जे पंतप्रधान म्हणतात की प्रत्येकाच्या खात्यात मी 15 लाख जमा करू शकतो, त्यांच्याकडून एवढी कामाची अपेक्षा असते आणि जेव्हा ते काही करत नाही तेव्हा तो घाव खूप जास्त डीप होतो. आणि तेच एकंदरीत कळलं. लोकांचा वापर फक्त सत्तेत आणण्यासाठी केला गेलाय. पण आता भाजपचे उमेदवार कुठेही असतात ते नेहमी जो मुद्दा आहे त्या मुद्दा न घेता वळून डायव्हर्ट करून दुसऱ्या मुद्दे आणून लोकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असतात. आमची सोलापूरची लोक ही सुज्ञ आहेत, हुशार आहेत. तुम्ही इथे येऊन आमच्यामध्ये डिस्टर्ब करू नका आणि मुद्द्यावर बोला की मागच्या 10 वर्ष तुम्ही काय केलं. 100% मी सगळ्यांचीच बहीण आहे आणि लेक काय सोलापूर. ते मी त्यांना चॅलेंज दिलाय, त्यांनी मला नाही दिलाय. मी कॅम्पेन लॉन्च केली की मुद्द्याचं बोला. 100% तयार आहे. कधी देताय तारीख? तुम्ही द्या वेळ त्यांच्यापर्यंत. मी इकडचीच आहे. मी अवेलेबल आहे 24/7. आम्ही मुद्द्यावर बोलायला तयार आहे. मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही काय केलं ते मुद्द्यावर सांगतो. त्यांनी त्यांचे 10 वर्ष सांगावे, आम्ही आमचे सांगतो. माझं त्यांना या ठिकाणी खुलं आव्हान आहे आपल्या माध्यमातून. कुठल्याही स्टेजवर सोलापूरमधल्या त्यांचे वडील मुख्यमंत्री असताना, गृहमंत्री असताना, राज्यपाल असताना या सोलापूरसाठी काय केलं आणि आम्ही 10 वर्षात काय केलं हे आम्ही या ठिकाणी सांगतो. त्यांनी मुद्द्यावरच बोलायला आमच्यासाठी कुठेही तयार राहावं. तो आम्ही 10 वर्षात काय केलं. आम्ही त्या ठिकाणी सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते केले. जवळजवळ 40,000 कोटीचे रस्ते पूर्ण त्या ठिकाणी काही होत आहेत आणि काही अंतिम टप्प्यात आहेत, काही प्रस्तावित आहेत. 40,000 कोटीचे रस्ते त्या ठिकाणी सोलापूर हैदराबाद, सोलापूर विजापूर, सोलापूर सांगली, सोलापूर संभाजीनगर असे सगळे मोठे रस्ते मोदीजींनी केले. आज या वॉकिंग ट्रॅकवर आम्ही चालतोय. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हा वॉकिंग ट्रॅक झाला, हा मोदीजींनी केला. या सोलापूरमधल्या 30,000 परिवाराला मोदीजींनी रेनगर सोसायटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घरं देण्याचं काम केलं. मोदीजीने 2 लाख परिवाराला उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी थेट गॅस दिला. जवळजवळ 25,000 परिवाराला स्वनिधीच्या माध्यमातून निधी देण्याचं काम केलं. या सोलापूर जिल्ह्यामधील लाखो शेतकऱ्यांना थेट मोदीजीने PM किसान योजनेच्या माध्यमातून पैसे दिले. मोदीजीने त्या ठिकाणी या पार्क स्टेडियमवर त्यांची कधीतरी 75वी साजरी व्हायची, त्या पार्क स्टेडियमवरती रणजी सामना आता झाला. मोदीजींनी त्या ठिकाणी ते चांगल्या पद्धतीचा केला. सोलापूर शहरामध्ये गेली पिढ्यानपिढ्या
त्या ठिकाणी ड्रेनेज, ओपन ड्रेनेज सिस्टीम होती. मोदीजींनी काय केलं ते या सोलापूरमधले सगळे गटार या ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम केलं. सोलापूर शहरामधील सगळे रस्ते मोदीजीने चांगलं करण्याचे काम केले. अनेक वर्षापासून यांचं पाण्यावरती राजकारण होतं. 650 कोटी रुपयाची समांतर पाईपलाईनची योजना मंजूर केली, त्याच्यासाठी पैसे टाकले. आता समांतर पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे. या सोलापूर शहरामध्ये रिंग रोडच्या माध्यमातून या सोलापूर शहरात अनेक ऍक्सिडेंट व्हायचे. हेवी लोडेड वाहनं या शहरामधून यायचे. रोज शाळकरी मुलांचाही 2-4 दिवसाला अपघात व्हायचा, वृद्ध लोकांचे अपघात व्हायचे. त्या ठिकाणी या सोलापूर शहराला या अपघातापासून मुक्ती देण्याचं काम केलं. सोलापूर शहराला बायपास केला. मोदीजींनी जे 10 वर्षात काम केलंय, काँग्रेसने 75 वर्षात केलं नाही. सोलापूरचं विमानतळ अंतिम टप्प्यात आहे. आपण सगळे जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये विमानाचा प्रवास सोलापूरमधून करू शकतो. मतदारसंघामधला कुणाल गोसावी नावाचा एक जवान या देशासाठी शहीद झाला. असे अनेक जवान रोज देशासाठी लढतायत. त्याच्यामुळे जवानाबद्दल त्यांनी बोलू नये. आम्हाला शिव्या देऊ द्या. तुम्ही आम्हाला शिव्या दिल्या की आम्ही तुम्हाला मोदीजींचे 5 कामं सांगू. तुम्ही मोदीजींना शिव्या दिल्या, आम्ही तुम्हाला मोदीजींचे 25 कामं सांगू. तुम्ही भाजपला शिव्या दिल्या, मोदीजींनी या देशासाठी केलेले हजारो कामं सांगू. त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा, आम्ही काय करणार आणि मोदीजीने काय केलं हे सांगत राहा. प्रणितीताई शिंदे ही राम सातपुतेची बहीण आहे. राम सातपुतेची बहीण आहे, आमची भगिनी आहे, माझी मोठी बहीण आहे. आम्ही असं कधीही करणार नाही. आमचा तो संस्कार नाही. सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड, लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, सेंचुरी प्लायवूड, ग्रीन प्लायवूड, किट प्लायवूड, विंग वँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर. लॅमिनेट, कोरियन, स्टोन विनियर, अँडला वेस्टा, चारकोल डिझायनर, ॲक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स, कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंजमधील सॅनिटरी वेअर उपलब्ध. आता पुणे, मुंबई, हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध. कोणतेही फर्निचर घेण्यापूर्वी एक वेळ शोरूमला अवश्य भेट द्या. लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर. संपर्क नितेश मोहन सचदेव. मोबाईल 95 11 87 99 61.